येस सर, मी जेव्हा फर्स्ट प्रेग्नन्सीला 7 मंथ मध्ये मी जॉईन केलेलं. ओके. तर तेव्हा 2022 मध्ये मी जॉईन केलेलं. सो तेव्हा मी सगळ्या ऍक्टिव्हिटीज वगैरे, तेव्हा मी वर्किंग होते. सो तेव्हा मी ओके. सगळ्या ऍक्टिव्हिटीज वगैरे जॉब सोबत केलेल्या. आणि मग त्याच्यानंतर मला रिझल्ट असा भेटला की माझा बेबी सुद्धा 3 मंथ मध्ये ओम म्हणायचा, माझ्याकडे लक्ष द्यायचा. त्याला 9 मंथ मध्ये तो सगळ्या गोष्टी दाखवायचा घरामधल्या, की ओके. हे घड्याळ आहे, हे काय व्हॉट एव्हर जे काय आपण घरामधल्या वस्तू वगैरे सगळ्या दाखवायचा. आणि आता तो सगळे श्लोक, आता तो 2.5 महिन्याचा आहे, तर सगळे श्लोक तो अतिशय स्पष्ट आणि चांगल्या पद्धतीने म्हणतो. वाव. तो हे चेंजेस मी त्याच्यात बघितले. परत त्याचा फोकस चांगला आहे. जसं त्राटकमुळे त्याचा फोकस पण चांगला आहे. एखादी गोष्ट अशी आपण फिरून कुठे जरी ठेवली ना तरी त्याची नजर जाते त्याच्यावर. म्हणजे इतका त्याचा फोकस चांगला झालाय. तर हे सगळे चेंजेस मी बघितले जेव्हा मी इतर त्याच्यासोबतचे मुलं बघते आणि आता त्याला बघते, तर तो जरा जास्त हुशार आहे, जास्त फोकस आहे, पटकन ग्रास्प करतो सगळ्या गोष्टी. तो मला हे गिफ्ट माझ्या सेकंड बेबीला पण द्यायचंय, त्याच्यामुळे मी आता परत जीएससी जॉईन केलंय. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मला आठवत आहे थँक यू की टू यू एल्प्रोला. अँड युअर टीम की तुम्ही आमच्यासाठी असा प्लॅटफॉर्म निर्माण केला. कारण की एक बिझी आपण जेव्हा वर्किंग असतो ना, तेव्हा हे एका ठिकाणी बसून श्लोक वगैरे जे आपले पारंपरिक गर्भसंस्कार आहेत ते होत नाही. आजकाल मोबाईलचा जमाना आलाय, तो हेच गर्भसंस्कार जास्त महत्वाचे आहेत असं मला वाटतं. सो थँक्यू टू यू.